आजची तारीख आहे 21 नोव्हेंबर 2025 आणि भारतीय कामगार कायद्यांच्या इतिहासात मला वाटतं आजचा दिवस एका खूप मोठ्या बदलासाठी ओळखला जाईल. अगदी. आजपासून देशातले 29 जुने म्हणजे अनेक दशकांपासून चालत आलेले कायदे ते रद्द झाले आहेत आणि त्यांची जागा घेतली आहे 4 नवीन लेबर कोड्सने. हो, आणि हा बदल फक्त कायद्याच्या पुस्तकात झालेला नाहीये. याचा थेट परिणाम देशातल्या कोट्यावधी कामगारांवर आणि हजारो कंपन्यांवर होणार आहे खरं तर. कामाचं स्वरूपच बदलणार आहे. बरोबर. कामाचं स्वरूप, नोकरीची व्याख्या आणि मालक-कर्मचारी संबंध या सगळ्याचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता या कायद्यांमध्ये आहे. म्हणूनच आज आपण या बदल्यांच्या मुळाशी जाणार आहोत. खरं तर हा विषय इतका मोठा आहे की एका चर्चेत बसणार नाही, पण आपण आज विशेषतः सोशल सिक्युरिटी कोड 2020 वर लक्ष केंद्रित करणार आहोत. सामाजिक सुरक्षा संहिता. आणि हो, हे सांगणं महत्त्वाचं आहे की आपण ही सगळी माहिती सरकारच्या ऑफिशियल प्रेस रिलीजमधून घेतली आहे, म्हणजे माहिती एकदम पक्की आहे. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की या सगळ्या बदलांची गरजच का होती? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपले अनेक कामगार कायदे ते स्वातंत्र्यापूर्वीचे होते. अच्छा. तेव्हाची अर्थव्यवस्था, कामाची पद्धत आणि आजची जी डिजिटल अर्थव्यवस्था आहे, यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ते जुने कायदे आजच्या गिग इकॉनॉमीसारख्या संकल्पनांना सामावून घेऊच शकत नव्हते. त्यामुळे या नवीन कोड्सचा उद्देश फक्त नियम बदलणं नाही, तर भारताच्या कामगार कायद्यांना त्या वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर काढून आजच्या 21व्या शतकाशी जोडणं हा आहे. ठीक आहे. तर मग सुरुवात करूया त्या घटकापासून ज्यांच्यासाठी हे कायदे बनवले आहेत, म्हणजे कामगार. त्यांच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? खूप मोठा. माझ्या वाचनात एक आकडा आला जो खरंच धक्कादायक आहे. 2015 मध्ये देशातल्या फक्त 19% कामगारांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळत होती. 19%. हो, आणि आज 2025 मध्ये हा आकडा 64% वर गेलाय. ही तर प्रचंड मोठी उडी आहे. नक्कीच. आणि या उडीमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सामाजिक सुरक्षेचं सार्वत्रिकीकरण. युनिव्हर्सलायझेशन ऑफ सोशल सिक्युरिटी. हो. आत्तापर्यंत सामाजिक सुरक्षेचं कवच फक्त संघटित क्षेत्रातल्या म्हणजे ऑर्गनाइज्ड सेक्टरमधल्या कामगारांना मिळायचं. पण आता पहिल्यांदाच असंघटित क्षेत्रातले कामगार आणि विशेषतः गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सनाही या सुरक्षेच्या कक्षेत आणलं गेलं आहे. तुम्ही गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सचा उल्लेख केलात, म्हणजे झोमॅटो, उबर, स्विगीसाठी काम करणारे डिलिव्हरी पार्टनर्स किंवा ड्रायव्हर्स. अगदी. खरं सांगायचं तर कालपर्यंत कायद्याच्या पुस्तकात त्यांचं अस्तित्वच नव्हतं. त्यांच्यासाठी नेमकं काय बदललंय आहे? सगळ्यात मोठा बदल म्हणजे कायद्यात पहिल्यांदाच गिग वर्क आणि प्लॅटफॉर्म वर्क यांची स्पष्ट व्याख्या केली आहे. अच्छा, म्हणजे त्यांना एक ओळख मिळाली आहे. कारण एकदा का व्याख्या झाली की त्यांना कायदेशीर अधिकार मिळतात. या कामगारांसाठी आता खास योजना तयार केल्या जातील. कोणत्या प्रकारच्या योजना? यामध्ये जीवन आणि अपंगत्व विमा, अपघात विमा, आरोग्य आणि प्रसूती लाभ, वृद्धापकाळ संरक्षण आणि त्यांच्या लहान मुलांसाठी क्रेच म्हणजे पाळणाघर सुविधा या सगळ्याचा समावेश असेल. म्हणजे त्यांना आता एक प्रकारची सुरक्षितता मिळणार. पण या कामाचं स्वरूप खूप अस्थिर असतं. समजा एखादा गिग वर्कर आज महाराष्ट्रात काम करतोय आणि 6 महिन्यांनी तो बंगळुरूला गेला, तर त्याच्या या फायद्यांचं काय होणार? नाही, आणि हा या कोडमधला एक अत्यंत विचारपूर्वक केलेला बदल आहे. या सर्व कामगारांना एक आधार लिंक्ड युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN दिला जाईल. UAN? हो. हा UN म्हणजे त्यांच्या सामाजिक सुरक्षेचा पासपोर्ट आहे असं समजा. तुम्ही नोकरी बदलली, शहर बदललं, राज्य बदललं, तर ही फायदे सोबत राहणार. अगदी हा पासपोर्ट तोच राहतो आणि तुमचे सगळे फायदे तुमच्या सोबत प्रवास करतात. ते पोर्टेबल असतील. हे तर खूपच क्रांतिकारी आहे. आता पारंपरिक कामगारांबद्दल बोलूया, जे कंत्राटी किंवा ठराविक मुदतीसाठी काम करतात. फिक्स टर्म एम्प्लॉईज. त्यांच्यासाठी खूप मोठे आणि सकारात्मक बदल आहेत. फिक्स टर्म एम्प्लॉईजना आता कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व फायदे मिळतील. म्हणजे पगारी रजा, मेडिकल वगैरे सगळं? हो. पगारी रजा असो, वैद्यकीय सुविधा असोत किंवा इतर सामाजिक सुरक्षा लाभ असोत, सगळं. आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे ग्रॅच्युइटी. अरे च्छा, 1 मिनिट, तुम्ही ग्रॅच्युइटी म्हणालात. मला वाटलं होतं की त्यासाठी सलग 5 वर्षे एकाच कंपनीत काम करावं लागतं. बरोबर. तोच नियम आता बदलला आहे. काय सांगताय? आता फिक्स टर्म एम्प्लॉईसाठी ग्रॅच्युइटी मिळवण्याची अट 5 वर्षांवरून थेट 1 वर्षावर आणली आहे. फक्त 1 वर्ष?
याचा तर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. हो, याचा अर्थ आता कंपन्या लोकांना वर्षभराच्या प्रोजेक्टसाठीही चांगले फायदे देऊन कामावर घेऊ शकतील. विशेषतः स्टार्टअप्स आणि प्रोजेक्ट आधारित उद्योगांसाठी हे खूप महत्वाचं ठरू शकतं. अरे, कंत्राटी कामगारांचं काय? त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची असते यावर नेहमीच गोंधळ असतो. तो गोंधळ आता दूर केला आहे. आता प्रमुख नियोक्ता म्हणजे प्रिन्सिपल एम्प्लॉयर, म्हणजे ज्या मुख्य कंपनीसाठी काम चालतं ती. हो, त्यांना कंत्राटी कामगारांना आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा लाभ देण्यासाठी जबाबदार धरण्यात आला आहे. यासोबतच ESIC म्हणजे कर्मचारी राज्य विमा योजनेची व्याप्ती संपूर्ण भारतात वाढवली आहे. अच्छा. विशेषतः जिथे धोकादायक कामं चालतात अशा ठिकाणी एक जरी कर्मचारी असला तरी त्याला ESICचं संरक्षण देणं बंधनकारक असेल. हे सगळं ऐकून छान वाटतंय. कामगारांच्या आरोग्याबद्दलही काही विशेष तरतूद आहे का? कारण कामाचा ताण आणि बदललेली जीवनशैली, आरोग्याचे प्रश्न वाढत आहेत. हो, 2 अत्यंत महत्वाच्या तरतुदी आहेत. पहिली म्हणजे 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व कामगारांसाठी. 40 वर्षांवरच्या? हो, त्यांच्या मालकांना मोफत वार्षिक आरोग्य तपासणी म्हणजे फ्री ॲन्युअल हेल्थ चेकअप करून देणं बंधनकारक केलं आहे. वा. आणि दुसरी तरतूद तर त्याहूनही महत्वाची आहे. कोणती? आता कामावर येताना किंवा कामावरून घरी जाताना होणारे अपघात हे कामाशी संबंधित मानले जातील आणि त्यासाठी कामगाराला किंवा त्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळेल. ही तर खूप मोठी गोष्ट आहे. विशेषतः प्रवासातले अपघात ग्राह्य धरणे. पण हे सिद्ध कसं करणार? म्हणजे कामावर जाताना मध्येच कोणी वैयक्तिक कामासाठी थांबला आणि तिथे अपघात झाला तर? तुमचा मुद्दा बरोबर आहे. याच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर नियम बनवावे लागतील. नक्कीच. पण यामागचा विचार महत्वाचा आहे. दृष्टिकोन महत्वाचा आहे. बरोबर. कामासाठी केलेला प्रवास हा कामाचाच एक भाग आहे. हे तत्व या कायद्याने स्वीकारलं आहे. हा दृष्टिकोनातला मोठा बदल आहे. म्हणजे एकंदरीत कामगारांसाठी एक मोठं सुरक्षा कवच तयार केलं जात आहे. पण प्रत्येक सुरक्षा कवचाची एक किंमत असते. स्वाभाविकच प्रश्न येतो की या सगळ्याचा भार कंपन्यांवर कसा आणि किती येणार आहे? त्यांच्यासाठी हे फायद्याचं आहे की डोकेदुखी? इथेच या कायद्याचं संतुलन दिसून येतं. एकीकडे नवीन जबाबदाऱ्या नक्कीच आहेत, पण दुसरीकडे सरकारने अनुपालन प्रक्रिया म्हणजे कंप्लायन्स प्रोसेस इतकी सोपी केली आहे की ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढेल. प्रक्रिया सोपी केली आहे म्हणजे नेमकं काय केलं आहे? आधी तर खूप किचकट होतं असं ऐकलंय. वेगवेगळे कायदे, वेगवेगळ्या नोंदण्या. अगदी बरोबर. आधीच्या 29 कायद्यांमुळे कंपन्यांवर अनुपालनाचा डोंगर होता. आता ती सगळी गुंतागुंत काढून टाकली आहे. नवीन प्रणालीनुसार एक नोंदणी, एक परवाना आणि एकच रिटर्न ही पद्धत लागू केली आहे. म्हणजे सिंगल रजिस्ट्रेशन, सिंगल लायसन्स अँड सिंगल रिटर्न. हो, आणि सगळं काही श्रम सुविधा पोर्टल नावाच्या एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर होईल. यामुळे कंपन्यांचा वेळ, पैसा आणि श्रम सगळं वाचेल. हे तर कंपन्यांसाठी मोठं रिलीफ आहे. पण आता त्या नवीन जबाबदाऱ्यांबद्दल बोलूया. विशेषतः गिग इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांसाठी काय नियम आहेत? तर सरकारने ॲग्रिगेटर्सना म्हणजेच झोमॅटो, उबर सारख्या प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या म्हणजे टर्नओव्हरच्या हो 1 ते 2% रक्कम गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी तयार केलेल्या सामाजिक सुरक्षा निधीत म्हणजे सोशल सिक्युरिटी फंडमध्ये जमा करावी लागेल. 1 ते 2% उलाढालीवर. ही तर प्रचंड रक्कम आहे. याचा अर्थ कंपन्या हा खर्च ग्राहकांवर टाकणार का? म्हणजे आपली उबर राईड किंवा झोमॅटो ऑर्डर महाग होणार? हीच तर खरी गुंतागुंत आहे. जगभरात यावर चर्चा सुरू आहे. हो, याचा परिणाम कुठेतरी दिसणारच. कंपन्यांसमोर 3 पर्याय आहेत. एकतर स्वतःच्या नफ्यात घट स्वीकारणे, रायडरचे इन्सेंटिव्ह कमी करणे किंवा मग ग्राहकांसाठी दर वाढवणे. बरोबर. पण कायद्यात एक मर्यादाही घातली आहे की हे योगदान कामगारांना दिल्या जाणाऱ्या एकूण रकमेच्या 5% जास्त असणार नाही. बर, हे सगळे नियम तर बनवले, पण त्यांची अंमलबजावणी कोण आणि कशी करणार? पूर्वीसारखंच इन्स्पेक्टर राज असणार का? नाही. आणि इथेही एक मोठा वैचारिक बदल आहे. जुनी इन्स्पेक्टर राजची पद्धत आता बदलली आहे. त्या जागी इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर ही नवीन प्रणाली आणली आहे. इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर हे ऐकायला खूप छान वाटतंय. पण खरंच जमिनीवर फरक पडेल का? म्हणजे फक्त नाव बदलल्याने इन्स्पेक्टर राज संपेल का? हा खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. खरी परीक्षा अंमलबजावणीतच आहे. पण यामागचा विचार महत्वाचा आहे.
आता या अधिकाऱ्यांचं यश त्यांनी किती दंड आकारला यावर नाही, तर किती कंपन्यांनी त्यांच्या मदतीने यशस्वीपणे नियमांचं पालन केलं यावर मोजलं जाईल. अच्छा, म्हणजे शिक्षा देण्याऐवजी मदत करणे हा उद्देश आहे. हो, मार्गदर्शन करणे, जागरूकता निर्माण करणे आणि मदत करणे हा असेल. हा दृष्टिकोनातला मूलभूत बदल आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा? मला जे दिसतंय ते असं की एका बाजूला कामगारांसाठी संरक्षणाचं जाळं अधिक व्यापक आणि मजबूत केलं जात आहे. अगदी. तर दुसरीकडे कंपन्यांसाठी कायदेशीर प्रक्रिया सोपी आणि डिजिटल करून ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढवला जात आहे. हे एक प्रकारचं संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसतोय. अगदी तसंच आहे. या सुधारणा भारताच्या कामगार कायद्यांना जुन्या चौकटीतून बाहेर काढून आधुनिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. एक अशी अर्थव्यवस्था जिथे कामाचं स्वरूप बदललं आहे आणि त्या बदललेल्या स्वरूपाला कायदेशीर मान्यता देणं गरजेचं आहे. या कायद्यांनी एक राष्ट्रीय चौकट तर तयार केली आहे, पण मला वाटतं खरी कसोटी आता सुरू होणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी जमिनीवर कशी होईल. बरोबर. आणि इथेच काही मोठी आव्हानं आहेत. पहिलं आव्हान म्हणजे गिग वर्कर्ससाठी योजनांची अंमलबजावणी. केंद्रानं कायदा बनवला असला तरी त्यांच्यासाठी योजना तयार करणे, निधी गोळा करणे आणि लाभ पोचवणे हे राज्यांवर अवलंबून आहे. म्हणजे प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम असू शकतात. मग झोमॅटो, उबर सारख्या कंपन्यांसाठी तर मोठा गोंधळ उडेल. बरोबर, तो एक मोठा पेच आहे. आणि दुसरं आव्हान मला वाटतं ते कामगारांपर्यंत ही माहिती पोचवण्याचं असेल. अगदी बरोबर. विशेषतः असंघटित क्षेत्रातले कामगार जे सतत स्थलांतर करत असतात, त्यांच्यात या नवीन अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करणं हे एक मोठं काम आहे. त्यांच्याकडे योग्य कागदपत्र नसतील, डिजिटल साक्षरता नसेल तर ते या योजनांपासून वंचित राहू शकतात. आणि तिसरं आव्हान आहे ते या सामाजिक सुरक्षा निधीच्या आर्थिक स्थिरतेचं. ॲग्रिगेटर्सकडून ती 1-2% रक्कम गोळा करण्यावरच या निधीचं भवितव्य अवलंबून आहे. जर ती वसुली प्रभावीपणे झाली नाही तर या निधीत पैसाच जमा होणार नाही. आणि मग कामगारांना फायदे कुठून देणार? तर मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कायद्याने एक नकाशा तर तयार करून दिला आहे, जो भारताला कामगार कल्याणाच्या एका नवीन दिशेने घेऊन जाऊ शकतो. पण या नकाशावरचा प्रवास भारताच्या वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतून करायचा आहे, जिथे प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे, कामगारांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे हे कायदे कागदावर जितके प्रभावी दिसतात, तेवढीच ते जमिनीवर उतरतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि कदाचित याच अंमलबजावणीवर भारताच्या करोडो कामगारांचं भविष्य अवलंबून असेल.